रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी सुख झाले हो सागर सुख झालो सागर रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी सुख झाले हो सागर विठ्ठल बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवड म्हणून विठ्ठली आवड सुकृताचे जोडी सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठली आवड तुहार विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर लोचनी सुख झाले हो सागरी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा परवा तुहा माधव परवा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा तुहा विठ्ठल परवा बहुतानुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बलवा
सुखाचे आदर बापर कुमार रूप पाहता लोचणे सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठला विठ्ठल 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 रूप पाहता लोचणे सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू आवादी सद्गुरुदास नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दि वल्लभम् आदिनाथ समारंभान् श्री ज्ञानराज मध्यमान् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् आदिनाथं च मत्स्येन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च जोगं वन्दे मुहुर्मुहुः नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो
निवृत्ती उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची जननी देवाची जननी देवाची ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केले नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी ओवी अनुभवावी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. प्रस्तुत प्राप्यस्थळी भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने अखंड कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबरायांच्या जन्मोत्सवानिमित्ताने श्री क्षेत्र आळंदी आणि श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी ज्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी या पैस खांबाला टेकून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं लिखाण केलेलं आहे त्या माऊलींच्या या मंदिरामध्ये गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी बंशीबाबांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि म्हणून इथे आल्यानंतर बाबांची आठवण होणार नाही असा महाराज जन्माला आलेला नाही. म्हणून बाबांचं हे जे काही कार्य आहे ते या ठिकाणी आल्याबरोबर या ठिकाणी बाबा आमच्या पाठीमागे हात असा अभयहस्त देऊन उभे आहेत आणि म्हणून मामासाहेब असतील बाबा असतील या सगळ्यांच्या प्रेरणेतून आशीर्वादातून चालत असलेला हा सप्ताह मला वाटतं एक 2-4 वेळा इथे आलेलो असेल मी. पण माऊलींचा उत्सव जो आहे आळंदीचा त्याच्यातली सेवा माझ्याकडे असते. मी शक्यतो कुठे उत्सवाला जात नाही पण ही माऊलींची सेवा असल्यामुळे नाही म्हणायची हिंमत झाली नाही. आणि माऊलींच्या पुढे माऊलींचंच गुणगान गाणारा अभंग आहे सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे. मला वाटते हा अभंग पाठ नाही असा वारकरी संप्रदायामध्ये माणूस सापडणार नाही. म्हणजे सगळ्यांच्या पाठातला आणि माऊलींचं हृदगत माऊलींना जी पारमार्थाची प्रातिभ अनुभूती आलेली आहे ती अनुभूती माऊलींनी या अभंगाद्वारे अभिव्यक्त केलेली आहे. विठ्ठल 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 माऊलींच्या आणि भगवान परमात्म्याच्या जन्मोत्सवानिमित्त ही सेवा आहे. मला वाटते आज 4थ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली आहे आणि आपल्या नियोजित वेळेमध्ये ज्ञानोबरायांचं जे हृदगत आहे ज्ञानोबरायांनी त्यांना आलेली जी पारमार्थिक अनुभूती आहे ती या अभंगामध्ये व्यक्त करताना ज्ञानोबराय सांगतात की मी त्या भगवान परमात्म्याला माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि हे साजनी हे सखी मला आनंद झाला. ऐका बरं का सगळं अभंग छोटा आहे सगळ्यांच्या परिचयातला आहे पण अभंगाचा जो भाव आहे तो अतिशय गूढ आहे आणि त्याला जाणण्यासाठी माऊलींच्याच सत्तेतून माऊलींच्याच हृदयातून जे काही या ज्ञानाचे जे संवितचे स्कंद निघतील किंवा लहरी निघतील त्या लहरीच्या माध्यमातून ज्ञानोबरायांना जी अनुभूती आलेली आहे ती अनुभूती आपल्यालाही यावी अशी ज्ञानोबरायांच्या चरणीत आपण प्रार्थना करावयाची आहे. आणि ज्ञानोबरायांनी ज्या भगवान परमात्म्याला पाहिलं आपणही त्यालाच या मानवी देहामध्ये येऊन पाहण्याचा निश्चित प्रयत्न केला पाहिजे. आमचे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठलाची देखलिया विठ्ठलाची तुका म्हणे जन्मालाचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठलाची एक देखली. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. जन्म आल्याचे सार्थक केव्हा आहे एक विठ्ठलची देखील या पहा बरं का एकच विठ्ठल पाहायला सांगितलं आहे बाकीच्यांची व्यावृत्ती केलेली आहे. आपण विठ्ठलाच्या दर्शनाला जातो पण बाकीच्यांचेही दर्शन घेतो. इथे अव्यभिचारी भक्तीच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय
त्या एक असलेल्या विठ्ठलाला मी पाहिलेलं आहे आणि त्याला पाहण्यामध्ये जीवनाची सार्थकता आणि सफलता कथन करतात. तसं माऊलीसुद्धा या अभंगामध्ये त्या भगवान परमात्म्याला मी पाहिलं, त्याला पाहिल्याबरोबर मला आनंद झाला. आणि कोणत्या भगवान परमात्म्याला माऊलींनी पाहिलं त्याचं वर्णन माऊली सांगतात. जो विठ्ठल आहे, जो माधव आहे, त्याला मी पाहिलं, तो बर्वा आहे, सुंदर आहे. आणि हे पाहण्यासाठी हे एका जन्मातली साधना नाही. माऊली सांगतात बहुता सुकृताची जोडी, अनेक जन्माचं सुकृत म्हणजे पुण्य माझ्या पदरी होतं आणि म्हणून मला त्या विठ्ठलाच्या ठिकाणी आवड निर्माण झालेली आहे. ज्याच्या ठिकाणी आवड निर्माण झालेली आहे त्याचं स्वरूप माऊली सांगतात. तो सर्व सुखाचं आगर आहे, सागर आहे, निधी आहे. आणि तो कोण आहे? तो बाप रुक्मादेवीचा वर आहे. आणि अशा परमात्म्याला मी पाहिलेलं आहे आणि मला आनंद झालेला आहे. अभंगाचा सरळ भावार्थ आपल्या पुढे सांगितलेला आहे. या अभंगाचं चिंतन करीत असताना गेले जवळजवळ 7 महिन्यापासून 7 महिने झालेलं आहे. हे ज्ञान होतं कसं? या ज्ञान होण्याची जी काही पद्धत आहे, रीती आहे, ते सांगणारा आपल्या संप्रदायातील अत्युच्च कोटीचा ग्रंथ आहे. वृत्ती प्रभाकर नावाचा ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये वृत्ती कशाला म्हणतात आणि त्या वृत्तीची प्रभा म्हणजे प्रकाश आणि आकर म्हणजे खान, या अंतःकरणाच्या ज्या काही पंचविध वृत्ती आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध, या पंचविध वृत्ती, याच्या माध्यमातून तो परमात्मा आपल्याला ज्ञात होतो का? त्याचं ज्ञान कसं होतं याचा सम्यक समतोल सुमधुर समन्वय सांगणारा ग्रंथ म्हणजे वृत्ती प्रभाकर नावाचा ग्रंथ आहे. याच्या चिंतनामध्ये आपल्याला हे ज्ञान कसं होतं ही ज्ञानाची रीती सांगितलेली आहे. ज्ञान होत असताना बाह्य पदार्थाचं ज्ञान वेगळं आहे, आंतरिक पदार्थाचं ज्ञान वेगळं आहे. आणि हे ज्ञान होत असताना या दोन्हीमध्ये परमात्मा कुठे बसतो? परमात्मा बाहेर आहे की परमात्मा आत आहे का परमात्मा सगळीकडेच आहे? मग त्याचं ज्ञान होईल कसं, होतं कसं? माऊलींनी या अभंगामध्ये अतिशय मार्मिकपणे भगवान परमात्म्याचं ज्ञान कसं होतं आणि ते झाल्यानंतर जी अनुभूती येते त्या अनुभूतीचं कथन या अभंगामध्ये केलेलं आहे. विठ्ठल माऊलीने अनोबराय आपला अनुभव सांगताना सांगतात की मी त्या परमात्म्याला पाहिलं. माझा प्रश्न असा आहे की परमात्म्याला पाहता येतं का? पाहणे हे डोळ्याचं काम आहे. म्हणजे जी काही आपल्याकडे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, श्रोत्र, त्वक, चक्षु, रसना आणि घ्राण, या पंच इंद्रियाच्या माध्यमातून पंच विषयाचं ज्ञान होतं. शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 विषयाचं ज्ञान होतं 5 इंद्रियाच्या द्वारे. पण परमात्म्याच्या ठिकाणी हा कोणताही विषय नाही. मग परमात्म्याचं ज्ञान होतं कोणत्या इंद्रियाने? तर परमात्म्याचं ज्ञान या 5 इंद्रियापैकी कोणत्याही इंद्रियाने होत नाही. मग जर परमात्म्याचं ज्ञान इंद्रियाने होत नाही, तो अवांग मनस गोचर परमात्मा असेल तर ज्ञानोबरायांनी मी त्याला डोळ्यांनी पाहिलं असं कसं म्हटलेलं आहे? माऊली म्हणतात हे साजनी, त्याचं रूप मी डोळ्यांनी पाहिलं. डोळ्याचा विषय आहे रूप, कानाचा विषय आहे शब्द, त्वचेचा विषय आहे स्पर्श, नाकाचा विषय आहे गंध आणि जिभेचा विषय आहे किंवा रसनेंद्रियाचा विषय आहे रस. या पंचविध विषयांची 5 इंद्रिय आहेत. मग या 5 इंद्रियापैकी ज्ञानोबराय म्हणतात डोळ्याने मी त्याचं रूप पाहिलं. डोळ्याचा विषय आहे, असाधारण विषय आहे रूप. आणि मग जर भगवान परमात्म्याचं रूप डोळ्याने पाहता येत असेल तर माझा पुढचा प्रश्न आहे, ज्या परमात्म्याचं माऊलींनी रूप पाहिलं त्याचंच रूप पाहण्यासाठी आपण इथूनही दिंडी घेऊन पंढरपूरला जाता ना? कोणाला पाहण्यासाठी? ज्याला माऊलींनी पाहिलं त्यालाच पाहण्यासाठी आम्हीही आळंदीहून माऊलींची दिंडी नेतो. तुम्ही इथून नेत असाल. मला वाटते संपूर्ण महाराष्ट्रातून सकल संतांच्या तीर्थक्षेत्रातून त्या परमात्म्याला पाहण्यासाठी सगळ्या संतांच्या दिंड्या पंढरपूरला येतात. आणि ज्या परमात्म्याला माऊलींनी पाहिलं त्यालाच पाहण्यासाठी जातात. नव्हे मला वाटतं इथं बसलेल्या सगळ्यांनीच त्या परमात्म्याला पाहिलं असेल. कोणाला? पंढरीश परमात्म्याला. मग माझा प्रश्न असा आहे की माऊलींनी त्या परमात्म्याला पाहिलं, आपणही त्यालाच पाहत आहोत. माऊलींना आनंद झाला, आपल्याला आनंद होतो का? खरं बोलायचं, मी इथे परीक्षा घेण्यासाठी आलेलो नाही, पण आपण माझ्या पुढे एक पदवी वाचली असेल प्राध्यापक म्हणून. मी शिक्षक आहे, हाडाचा शिक्षक आहे. ते कॉलेजची गोष्ट सोडून द्या, पण मी आळंदीचं सुद्धा या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मी मुलांना शिकवत असतो, म्हणून मला प्रश्न विचारण्याची सवय आहे. इथे मला प्रश्न असा विचारायचा आहे की ज्या भगवान परमात्म्याला माऊलींनी पाहिलं
त्याला आनंद झाला, मग आपणही त्यालाच पाहतो, आपल्याला आनंद होतो का? मला उत्तराची अपेक्षा नाही आपल्याकडून, मी फक्त प्रश्न केलेला आहे, उत्तर मीच देणार आहे, तुमच्याकडून अपेक्षा नाही. मी माझा अनुवाद तुम्हाला सांगणार आहे. तुमचा अधिकार मला माहीत नाही, पण माझा अधिकार मला माहिती आहे ना काय होत होते. तर मला त्या परमात्म्याला पाहिल्यावरती आनंद होत नाही. का होत नाही याचं कारण तुम्हाला मी सांगतो. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. यदा कदाचित आपण तर असं करत नसाल ना, मी माझं सांगतो मी काय करतो ते, तुमचं तुम्ही पाहून घ्या. विठ्ठल विठ्ठल वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बरोबर आहे. महाराजांनी आणि आम्ही सोबत अध्ययन केलेलं आहे. वेदांताचे पाठ आम्ही एकत्र अध्ययन केलेलं आहे. देवगडचे आता जे महंत झालेले आहेत ज्यांचं उद्या कीर्तन आहे ते आणि आम्ही सोबत पाठाला होतो. आम्ही एकाच पाठाचे सहपाठी सगळी मंडळी महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि आपल्या या चालू प्रसंगाकडे वळतो. मला असं म्हणायचं आहे, आपण ज्या वेळेस भगवान परमात्म्याच्या दर्शनाला जातो, ऐका बरं का सगळे, आपण परमात्म्याच्या दर्शनाला जातो. उदाहरणार्थ आपण आळंदीला माऊलींच्या दर्शनाला जातो. महाद्वारातून ज्यावेळेस आपला प्रवेश होतो त्यावेळेस आपण पुढे त्या कासवाच्या पुढे गेल्यावरती साष्टांग दंडवत घालतो, म्हणजे मी घालतो, आणि दंडवत घातल्यानंतर उठतो आणि इकडे तिकडे पाहतो. काय पाहतो की माझ्या ओळखीचं कोणी दिसतंय का, हे माझं सांगतोय बरं का मी. तिथे गेल्यानंतर कोणी जर दिसलं नसेल तर असं पाहताच इकडे तिकडे हैबत बाबांच्या पायरीकडे जातो, तिथे हैबत बाबांचं दर्शन घेतो, नाथपाराकडे येतो. माझा कार्यक्रम एकच चालू आहे की आजूबाजूला अवतीभोवती माझ्या कोणी ओळखीचं आहे की नाही. मी चाललोय कशासाठी? माऊलींच्या दर्शनासाठी, हे लक्षात ठेवा. आणि मग अवतीभोवती माझं ते चालूच असते, कोण आहे का ओळखीचं. मग त्या दर्शनबारीमध्ये मी लागतो आणि दर्शनबारीला लागल्यानंतर तिथेही कोणी अवतीभोवती पाहतो, त्या काचेमध्ये पाहतो, इकडे पाहतो, कोणीही ओळखीचं दिसत नाही. मग सहज विचारतो पुढच्या व्यक्तीला, का हो माऊली कुठालचे आहेत? नाही तर मागच्याला विचारतो, नाही तर पलीकडच्या जाईने त्याला विचारतो, माऊली कुठून आलात काय. अशा चौकशा करीत करीत आपण त्या माऊलींच्या पंखा मंडपामध्ये जातो, जिथे आपण साष्टांग दंडवत घालतो. तिथे गेल्यानंतर साष्टांग दंडवत घातला जातो. तिथपर्यंत येईपर्यंत मी गप्पा मारीत तिथपर्यंत जातो. हे माझं चाललंय, कोणाच चाललंय? हे माझं चाललंय. तिथपर्यंत गप्पा मारीत मी जातो, तिथे साष्टांग दंडवत घालतो. पुढे गरुड हनुमंत पुढे आहे, तिथे गणपती त्यांचं दर्शन घेतो आणि तिथे माऊलींच्या दर्शनाला चाललो, हे आहे ना माहिती. तिथे गेल्यावरती मी डोळे झाकतो आणि आता पुढे समाधी आहे, समाधीचं मी दर्शन घेणार, डोकं खाली टेकवतो आणि डोळे झाकतो. गेलाय कशासाठी? माऊलींचं दर्शन घेण्यासाठी. जर तू गेला असतील तर तिथे गेल्यावरती डोळे उघडे ठेवून दिसतं का बंद करून दिसतं? मग आपण काय करतो, तिथे गेल्यावरती मान खाली घालतो आणि डोळे झाकतो का बंद करतो? काय ऐकताय तुम्ही? झाकतो आणि बंद करणं एकच आहे ना. तिथे प्रामाणिकपणे सहज गतीने आपले, माझे नाही म्हणत आता मी, आपले डोळे झाकले जातात. गेलाय दर्शनासाठी पण डोळे झाकले जातात. याचं कारण आहे या डोळ्यांना केवळ अनंत जन्मापासून विषय पाहण्याची सवय आहे, परमात्मा पाहण्याची सवय नाही, म्हणून त्याचा ते स्वभाव सोडत नाही. तिथे गेल्यावर ते मनाने झाकले जातात आणि म्हणून त्या परमात्म्याला पाहिल्याबरोबर माऊलींना आनंद झाला. आपण फक्त त्याच परमात्म्याला पाहत नाही, बाकी मंदिरामध्ये सगळं पाहतो. मंदिराचं दर्शन घेऊन आलो, त्या पायरीवरती तासनतास गप्पा आणि विना मंडपात बसन, इकडच्या चौकशा तिकडच्या चौकशा, गोकुळाष्टमी हे कुठं कुठं कीर्तन आहे, किती दक्षिणा दिली, सगळ्या चौकशा करतो. पण माऊलींच्या बद्दल आपल्या अंतःकरणामध्ये माऊलींच्या जवळ गेल्यावरती मला वाटत नाही माऊलींच्या संबंधाने काही भाव प्रस्फुटित होत असतील म्हणून. आणि म्हणून ज्या माऊलींच्या दर्शनाला आपण जातो, समाधीला मस्तक लावल्यावरती आपल्या अंतःकरणातून एकच भाव अभिव्यक्त झाला पाहिजे, माऊली
तुम्ही ज्या थाटामध्ये बसलेला आहात ना, तो थाट, तो आनंद मरणाच्या अव्यवहित पूर्वक्षणी आम्हाला प्राप्त होऊ द्या. असं कोणी मागणं मागितलंय? कसा आनंद प्राप्त होईल आपल्याला? आमचे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय त्याच पंढरीश परमात्म्याच्या दर्शनाला पंढरपूरला गेले आणि त्या परमात्म्याला जगद्गुरु तुकोबरायांनी पाहिलं आणि त्यांनाही आनंद झाला. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंदू, पण केव्हा? आता कोठे धावे मन तुझे चरण देखले या, तुझे चरण देखले या, आता मन कोठे धावे? तुझं चरण पाहिल्यावरती आता माझं मन कुठे पळेल का? मग काय झालं? फलप्राप्ती सांगताना जगद्गुरु तुकोबराय सांगतात, माझ्या जीवनातील भागही गेला आणि शिनही गेलेला आहे, मला आनंद झाला. केव्हा? भगवान परमात्म्याचे चरण पाहिल्यावरती. चरण म्हणजे स्वरूप. भगवंताचं दर्शन झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांना आनंद झाला, माऊलींना आनंद झाला. आमचे शांती ब्रह्मनाथ महाराजांना सुद्धा भगवान परमात्म्याच्या चरणावरती मस्तक ठेवल्यावरती हे त्रैलोक्य आनंदाचं भासू लागलं. अवघे त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. अवघे त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चरणी माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, शांती ब्रह्मनाथ महाराजांनी त्या जगन्नाथ असलेल्या परमात्म्याच्या चरणावरती मस्तक ठेवलं, त्याला पाहिलं आणि त्यांना हे संपूर्ण त्रैलोक्य आनंदाचं भासू लागलं. म्हणजे आनंद झाला. जगद्गुरु तुकोबरायांना आनंद झाला, माऊलींना आनंद झाला. माऊलींनी परमात्म्याला पाहिल्यावरती झालेला आनंद अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये अभिव्यक्त. रूप पाहता लोचनी, 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 रूप पाहता लोचनी. सुख झाले वो साधन, सुख झाले वो साधन, सोहा विठ्ठल बरवा, सोहा 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 विठ्ठल बरवा. सुख झाले वो साधन, सुख झाले वो साधन, सोहा विठ्ठल बरवा, सोहा विठ्ठल बरवा. रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साधनी, सुख झाले वो साधन, सुख झाले वो साधनी. रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साधनी, सुख झाले वो साधनी, सुख झाले वो साधनी.
माऊली म्हणतात त्या परमात्म्याचं मी रूप माझ्या डोळ्यांनी पाहिलं, हे साजनी रूप लोचने पाहता सुख झाले. डोळ्यांनी रूप त्या परमात्म्याचं पाहिलं आणि मला आनंद झाला. मग आता आपणही त्याचं रूप पाहतो, आपल्याला आनंद होत नाही. याचं कारण सांगताना मी नेहमी सांगत असतो, आपण पंढरपूरला गेलेला असालच बहुतेकपणे. पंढरपूरला तिथे काही टांगे आहेत, टांगे आपण टांगेही पाहिलेले आहेत. त्या टांग्याला घोडे जुंपतात, बरोबर की नाही? त्या टांग्याला जुंपलेले घोडे टांग्याला पुढे जुंपतात की मागे जुंपतात? खरं सांगा. ते घोडे टांग्याला पुढे बांधतात का मागे? ऐका येत नाही मला. पुढे. मग टांग्याच्या पुढे जर घोडे बांधले तर टांगा ओढील कोण? ते मागे बांधून चालत नाही आणि पुढेही बांधून चालत नाही. त्या टांग्याच्या बरोबर बांधावे लागते, जुंपावे लागतात. त्या टांग्याला घोडे असतात. मग ती टांग्याला बांधलेले जे काही घोडे आहेत, आता त्या घोड्यांच्याबद्दल मी बोलत आहे बरं का. हां, कोणी गैरसमज करून घेऊ नका. मला अजून तासभर आपल्यापाशी थांबायचं, सगळ्यांची माफी मागतो. त्या पंढरपूरला असलेला तो टांगेवाला ज्या वेळेस मंदिराकडे येतो आणि म्हणतो चलो स्टेशन, चलो स्टेशन, चलो स्टेशन. मंदिराकडे आल्याबरोबर त्या टांग्याचं तोंड वळवतो आणि स्टेशनकडे करतो आणि म्हणतो चलो स्टेशन, चलो स्टेशन. स्टेशन जवळ आलं की लगेच त्या टांग्याचं तोंड फिरवतो आणि चलो मंदिर, चलो मंदिर, चलो मंदिर. असं तो दिवसभर करतो. कसं? मंदिराकडे गेला की लगेच टांग्याचं तोंड फिरवतो त्या घोड्याचं, स्टेशनकडे करतो आणि स्टेशनकडे गेल्यावरती लगेच तोंड फिरवतो आणि मंदिराकडे करतो. त्या बिचाऱ्या घोड्याला मंदिरही दिसू देत नाही आणि स्टेशनही दिसू देत नाही. आता मला सांगा, त्या घोड्याला जर असं केलं तर मंदिर दिसेल का? मंदिरापाशी गेलं की लगेच तोंड फिरवतो, आलो वाकरीत, काळजीच करू नका. आता फक्त पंढरपूरला गेलो, चंद्रभागेचं स्नान केलं, प्रदक्षिणा केलं की निघालाच घोडा माग. म्हणजे त्या घोड्याचं चाललंय. आणि मग असं जर केलं तर घोड्याला मंदिराचं ज्ञान होईल का? नाही होत. स्टेशनकडे गेलं तर स्टेशनचंही ज्ञान होत नाही. पण मला सांगा, आपण वारीला जातो, मी माफी मागतो बरं का सगळ्यांची, माझा अधिकार तेवढा पडत नाही, पण लहान तोंडे मोठा घास घेतोच. जाऊ द्या, काय तुम्ही मला पुढच्या वर्षी बोलवायचं ना, एवढं दुसरे काय व्हायचे तेव्हा. मी माऊलीच्या ती दारातच आहे, ते तसं काय नाही. माऊली ज्या वेळेस आळंदीतून पंढरीश परमात्म्याच्या दर्शनाला निघते त्यावेळेस ऐका बरं का सगळे बारकाईने, आळंदीतून ज्या वेळेस माऊली निघते तेव्हा ती आळंदीतून निघून पंढरपूरला दशमीला जाते आणि पुन्हा दशमी एकादशी करून पौर्णिमेला काला घेऊन ती पुन्हा माऊली आळंदीला आल्याबरोबर माऊलींची एक चक्कर पूर्ण होते, म्हणजे वारी पूर्ण होते. जिथून निघाले तिथे आल्यानंतर वारी पूर्ण होते. कोणाची? माऊलींची. पण आपली तशी वारी घडते का? आपला वाकरीत गेला की लगेच फोन असतो, काहीच काळजी करू नका, आता काय आजचाच दिवस आहे, उद्याच्याला तर सकाळीच आम्ही पंढरपूरला जाणार आहे, दर्शन, चंद्रभागेचं स्नान, दर्शन म्हणजे कळसच. पण अशी वारी माझ्या 41 वर्षाच्या आयुष्यामध्ये अजूनपर्यंत मला एकदाही करता आली नाही आणि आता इथून पुढे तो होणारच नाही. होणार नाही म्हणजे माझी तब्येत मला साथ देत नाही, म्हणून शक्य नाही. मी अंतरंगाने परमार्थ करीत आहे, मला वारी शक्य नाही, मी प्रामाणिकपणे कबूल करतो. मी जातो पंढरपूरपर्यंत, पण पुन्हा परत येण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. त्याचं कारणही सांगतो दुसरं, की आमचे पौर्णिमेला गुरुपूजन झाल्यानंतर द्वितीयेला लगेच पाठ चालू होतात. आमच्या पाठाला सुट्टी नसते कधीच. मग त्या पाठासाठी आणि गुरुपूजन सोहळ्यासाठी आम्ही लगेच तिकडून येतो. त्याचं कारण सांगतो. एकादशीला गेल्यानंतर एकादशीला माऊलींच्या पुढे जागर आणि एकादशीला पांडुरंगाचं दर्शन आमचं होतं. दर्शन झालं की पुन्हा काय तिथे काम नाही, कीर्तन, प्रदक्षिणा, दर्शन झालं की द्वादशीला आम्ही आळंदीला येतो. काला झाला की पुन्हा आमचे पाठ चालू होतात. पण मला असं म्हणायचं आहे की ही जी वारी आहे ती पुन्हा पायी पायी आळंदीला आल्यानंतर पूर्ण होते. मग अशा वाऱ्या आपण किती केलेल्या आहेत? श्री क्षेत्र नेवाशापासून आपण पायी पायी निघालेलो आहोत, पंढरपूर करून पुन्हा
पायी पायी इथे आलेलो आहोत. आपल्यापैकी जर कोणी अशी वारी केली असेल तर त्याच्या चरणावरती माझं नतमस्तक आहे. अशा वाऱ्या माऊलींनी केलेल्या आहेत आणि असं परमात्म्याला पाहिलेलं आहे. आपला परमार्थ म्हणजे सवडीचा आहे. माऊलींनी सवडीचा परमार्थ केलेला नाही. अशा पद्धतीने माऊलींनी भगवान परमात्म्याजवळ गेलेले आहेत, त्याला पाहिलेलं आहे. आणि ती पाहण्याची रीत माऊली स्वतः एका अभंगामध्ये सांगतात. पाहता पाहणे दुरी सारोनी, पाहता पाहणे दुरी सारोनी, तो हरे श्री हरी पहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पहिला डोळे भरी, हरे श्री हरी पहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनी, पाहता पाहणे दुरी सारोनी, तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी. तो जो श्रीहरी आहे ना, मी तो डोळे भरी पाहिलेला आहे. पण पाहण्याची रीत अशी आहे की पाहता पाहणे दुरी सारोनिया, म्हणजे हे जे काही त्रिपुटी आहे, प्रमाता प्रमाण प्रमेय, ज्ञाता ज्ञान ज्ञेय, द्रष्टा दृश्य दर्शन, या त्रिपुटीच्या आतीत होऊन त्रिपुटी बाजूला सारून पाहायचं आहे. ती पाहण्याची रीत म्हणजे भिन्नत्वाने न जाणे, अभिन्नत्वाने जाणे. आमच्या विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये सुरुवातीच्या नमनामध्ये पंडित निश्चलदाजी म्हणतात की ज्याचे अपार स्वरूप समुद्रावरती जणू ब्रह्मा महेश गणपती देव वरुण चंद्र मिरविती देवी कुबेरही तैसेची, त्या परमात्म्याला पाहत असताना की बुद्धी जाणे आणि न जाणे, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. त्याला बुद्धी जाणतेही आणि न जाणतेही, आत्मत्वाने जाणे, भिन्नत्वाने न जाणे, वृत्तीव्याप्तीने जाणे, फलव्याप्तीने न जाणे, आवृत्त आत्म्याला जाणे, अनावृत्त आत्म्याला न जाणे, असे अनेक विकल्प त्या ठिकाणी आहेत. पण त्या परमात्म्याला जर जाणायचं असेल तर या त्रिपुटीच्या आतीत होऊन जाणायचं आहे. साधी व्यवहारातील एक गोष्ट तुम्हाला सांगतो, साधी गोष्ट सांगतो. आंब्याच्या दिवसामध्ये आपण आंबे खातो. आंबा गोड की आंबट हे आपल्याला कधी कळतो? खाल्ल्यानंतर म्हणजे काय हे थोडंसं पहा, म्हणजे लक्षात येईल. हा आंबा आहे, पुढे ठेवला, आंबा गोड आहे, आंबा गोड आहे, आंब्याची चव कळेल का? नाही कळणार. काय करावं लागेल? त्या आंब्याशी आपण ज्या वेळेस एकरूप होऊ, म्हणजे आंबा हा आंबा रूपाने न राहता त्याचा ज्यावेळेस आपण आस्वाद घेऊ, त्याला आपल्याशी एकरूप करू, तेव्हा आंबा गोड आहे की आंबट आहे ही आंब्याची चव कळते. म्हणजे भिन्न राहून त्याची चव कळत नाही, तसं परमात्म्याशी सुद्धा भिन्न राहून तो परमात्मा आपल्याला विषय होत नाही. अभिन्नत्वाने तो परमात्मा मीच असे असं ज्यावेळेस आपल्याला ज्ञान होईल ना, अहम ब्रह्मास्मी रूपाने त्या परमात्म्याचं ज्ञान होत असतं. आणि इथे माऊलींनी तत्वमसी महावाक्याच्या उपदेशाच्या द्वारे आत्मत्वाने अभिन्नत्वाने त्या परमात्म्याला मी पाहिलं असं सांगतात. की पाहण्याची रीती म्हणजे त्रिपुटीच्या आतीत होऊन त्रिपुटीच्या पलीकडे जाऊन पाहता पाहणे दुरी सारोनिया, त्याला मी पाहिलं आणि त्याला पाहिल्याबरोबर माझ्या ठिकाणी असलेल्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती झाली आणि मला परमानंदाची प्राप्ती झाली. मला सांगायचं हे आहे की डोळ्याने जर ज्ञानोबरायांनी भगवान परमात्म्याला पाहिलं असेल तर डोळ्याचा विषय तो परमात्मा आहे का? शास्त्रीय परिभाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर हा परमात्मा डोळ्याचा विषय नाही. का नाही? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. त्याला रंग नाही, रूप नाही. जर त्याला रूप नसेल तर डोळ्याचा विषय होईल का? होणारच नाही. जर होत नसेल तर माऊलींनी त्याला पाहिलं कसं? याचं उत्तर आमच्या उपनिषदामध्ये श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे. यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षुंषु पश्यति
तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. या श्रुतीचा अनुवाद करीत असताना श्रुतीमाता सांगते, यत चक्षुषा न पश्यती, ज्याला चक्षु म्हणजे डोळे पाहू शकत नाहीत, पण येन चक्षुंशी पश्यती, ज्याच्यामुळे डोळे पाहतात. ज्याला डोळे पाहू शकत नाही पण ज्याच्यामुळे डोळे पाहतात, तो परमात्मा आहे की जो डोळ्याचाही डोळा आहे. आणि त्या परमात्म्याला माऊली म्हणतात, मी आत्मरूपाने पाहिलेलं आहे. पाहण्याचं काम डोळे करतात. पाहतं कोण? डोळे पाहतात. मग माझा प्रश्न असा आहे की मेलेल्या माणसाला डोळे असतात की नाही? मग तो पाहतो की नाही? हां, का डोळे नाही का त्याला? आहे. हा, मग डोळे असून जर पाहत नसेल तर डोळे पाहत नाहीत. आता जर लाईट गेली तर तुम्हाला दिसेल की नाही? का डोळे नाहीत का? आहे ना डोळे. मग का दिसत नाही? ह्या काही ज्ञान होण्याच्या रीती आहेत. त्याच्यामध्ये सांख्य दर्शनकारांनी काही कारणं सांगितलेली आहेत की पदार्थ विद्यमान आहे पण तरी तो त्याचं ज्ञान का होत नाही, याविषयी सांख्य दर्शनकार या ठिकाणी ईश्वर कृष्ण सांगतात आपल्या सांख्यकारिकेमध्ये, अतिदूरात अतिसामिप्यात इंद्रिय घातात मनो अनवस्थानात सौक्ष्म्यात अभिभवात इंद्रिय अव्यवधानात मनो अनवस्थानाच, अशी अनेक कारणं त्या ठिकाणी सांगितलेले आहेत ईश्वर कृष्णाने. आणि ते सांगतात अतिदूरात, तो परमात्मा अतिशय दूर असल्यामुळेही त्याचं ज्ञान होत नाही. अज्ञानी पुरुषाला तो परमात्मा अतिशय दूर आहे. तद्दूरे तद्वंतिकेच, तो अज्ञानाला दूर आहे आणि भक्ताला अंतिक म्हणजे अतिशय जवळ आहे. कोठे न दिशे पाहता उडी घाली अवचिता, भक्ताने त्याला प्रेमाने आवाज दिल्याबरोबर हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज, तो तिथेच लगेच प्रगट होतो. म्हणजे भक्ताला तो जवळ आहे आणि अभक्ताला दूर आहे. अतिशय दूर असल्यामुळे सामान्य बुद्धीच्या मनुष्याला तो दिसत नाही. अतिदूरात अतिसामिप्यात, अतिशय एखादी वस्तू जवळ असेल तरी पण ती दिसत नाही. डोळे पाहतात ना, डोळे सगळ्याला पाहतात, पण डोळ्यामध्ये एखादा पदार्थ जर गेला तर तो डोळ्याला दिसतो का? आपण म्हणतो माऊली डोळ्यात पाहा ना माझ्या काय गेले. का? तुझ्या डोळ्याने तुझं सगळ्या जगाला पाहत असेल तर डोळ्यामध्ये गेलेली वस्तू तुम्हाला का दिसत नाही? त्याचं कारण आहे की ती डोळ्याच्या अतिशय जवळ आहे. अतिशय जवळ असल्यामुळे सुद्धा वस्तू दिसत नाही. आता आपण माऊलींच्या अतिशय जवळ आहोत, आम्हीही जवळ आहोत, पण अतिपरिचयात अवज्ञा घडण्याची शक्यता असते. जवळ आपण म्हणतो ना, दुरून डोंगर साजरे, जवळ गेल्यावरती काय गुणदोष दिसतात, तसं डोळ्याच्या जवळ असलेली वस्तू डोळ्या सगळ्याला पाहिलो पण तिला नाही पाहू शकत. का? अतिसामिप्यात, अतिशय जवळ असल्यामुळे. तिसरं कारण सांगितलेलं आहे इंद्रिय व्यवधानात. इंद्रियामध्ये व्यवधान असेल, काही प्रतिबंध असेल, समजा प्रतिबंध म्हणजे या भिंतीच्या पलीकडे भिंतीरूपी प्रतिबंध असल्यामुळे आपल्याला पलीकडे काय आहे याचं ज्ञान होत नाही. तसं इंद्रियामध्ये एखादा पडदा आला, तो पडदा म्हणजे अज्ञानाचा पडदा आहे आणि त्या अज्ञानाच्या पडद्यामुळे तो परमात्मा आपल्याला विषय होत नाही. मनो अनवस्थानाच, मन जर एकाग्र नसेल तरीही आपल्याला ज्ञान होत नाही. आपल्याला माहिती आहे यदा कदाचित आपण टी व्ही पाहत असू, आपल्या आवडीची बातमी किंवा काही मालिका लागली असेल आणि मग आपण त्याच्यामध्ये गुंग असतो, तल्लीन होतो आणि मग कोणीतरी येतं आपल्याकडे पाहता आपण हसतो आणि मग ती मालिका म्हणा किंवा ती मॅच म्हणा संपल्यावरती आपण म्हणतो रामभाऊ केव्हा आले? तो म्हणतो का हो, तुम्ही तर मला पाहिलं, माझ्याकडे पाहून हसलात आणि पुन्हा म्हणता केव्हा आलात. म्हणजे त्याचं तिथे लक्ष नव्हतं, म्हणजे मन नव्हतं. मन एकाग्र नसेल तरीही ज्ञान होत नाही. भला तो कीर्तनात जरी बसला असेल आणि त्याचं मन कीर्तनात नसेल तर महाराज काय सांगतात याचं त्याला काहीच कळत नाही. कारण का? मन नाही. म्हणजे मन जर एकाग्र नसेल तरीही ज्ञान होत नाही. अशी अनेक कारणं सांगितलेली आहेत. जरी अनेक कारणं असतील तरी पण परमात्म्याच्या बाबतीमध्ये परमात्म्याला पाहिल्यावरती आपल्याला ज्ञान का होत नाही याचं मुख्य कारण सांगितलेलं आहे की आपल्या ठिकाणी असलेलं अज्ञान त्या परमात्म्याचं ज्ञान करून देत नाही. आणि माऊलींच्या ठिकाणी जर बोलायचं म्हटलं
कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा दिवाळा ज्ञानोबा माझा साधकाचा माया बाबा अवघड प्रश्न असा आहे की परमात्म्याला पाहण्यासाठी जी ताकद लागते, जे सामर्थ्य लागतं, ते केवढं लागतं, कसं लागतं हे सांगण्यासाठी नाही. हे नव्हे बोलायचे, हे अनुभवाचे जोगे नव्हे बोलायचे. हे बोलण्याच्या गोष्टी नाही, हा सुसंवेद्य विषय आहे. आणि माऊलींनी त्या विषयाचं प्रागट्य करीत असताना माऊलींनी आपला अनुभव सांगितलेला आहे की मी त्या परमात्म्याला पाहिलं. आणि पाहत असताना माऊली आपल्या मैत्रिणीशी संवाद साधतात. हे सखे, हे साजनी म्हणजे काय? हे मैत्रिणी, मी त्या परमात्म्याला पाहिलं. माऊलींना मैत्रीण होती का? तर माऊलींना मैत्रीण असेल तर आम्ही 4-2 मैत्रिणी केल्या तर बिघडलं कुठं? नाही, पण नीट ऐका बरं का. माऊलींची जी मैत्रीण होती ती हाडामासाची नव्हती. ती हाडामासाची नव्हती. ती बुद्धिरूपी सखी साजनी, त्या बुद्धिरूपी, बुद्धी स्त्रीलिंगी आहे. ती बुद्धी का तो बुद्धी? ती म्हणजे स्त्रीलिंगी. मग त्या बुद्धिरूपी सखीशी, साजनीशी, मैत्रिणीशी संवाद साधताना माऊली सांगतात, हे बुद्धिरूपी सखे, हे साजनी, मी त्या परमात्म्याचं रूप पाहिलं आणि मला आनंद झाला. मग डोळ्याने रूप पाहिलं नाही का डोळ्याने रूप पाहिलं? तर याविषयी स्वतः भगवान परमात्म्याने गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये, ज्याला विश्वरूप दर्शन योगो नाम एकादशोध्याय असं म्हटलेलं आहे, त्या 10व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने आपल्या 75 विभूती अर्जुनाला सांगितल्या. आणि मग अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये साहजिक भाव प्रगट झाले की देवा, तुम्ही ह्या सगळ्या विशेष विभूती सांगितल्या, पण तुम्ही विश्वरूपाने तुमचं जे काही रूप आहे विश्वरूप, ते मला दाखवा ना. आवडत्या लाडक्या भक्ताने हट्ट केलेला आहे की विश्वरूप दाखवा. म्हटल्याबरोबर भगवान परमात्म्याने पुढच्याच अध्यायामध्ये म्हणजे 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. आणि भगवान मग म्हणतात, अर्जुना पश्चिमे पार्थ रूपाने शतशोत सहस्रशः नाना विधाने दिव्याने नाना वर्णाकृतीनिच पश्चादित्यान वसून रुद्रान अश्विनो मर्दसता. अशा प्रकारे ते विश्वरूप भगवान परमात्म्याने अर्जुनाला दाखवलं. आणि मग अर्जुन असा पाहत होता, जणू काही त्याला काही दिसतच नव्हतं. आणि मग भगवान परमात्मा म्हणू लागले, अर्जुना तू मला विश्वरूप दाखव म्हटला, मी तुला विश्वरूप दाखवत आहे आणि तू पाहत का नाही? तुला दिसत नाही का? मग अर्जुनाने मोठ्या गमतीने भगवान परमात्म्याला उत्तर दिलेलं आहे. आपण ज्ञानेश्वरीचे चातक आहात, आपल्याला माहिती आहे. अर्जुन म्हणतो, मी फक्त ओव्यांचा भाव सांगतो. अर्जुन म्हणतो, देवा तुम्ही काय केलेलं आहे? एखाद्या बहिऱ्यापुढे गाणं मांडलेलं आहे आणि त्याला सांगता, ऐका तुम्ही आता श्रवण करा. आंधळ्यापुढे आरसा दाखवा आणि म्हणता पहा. आता आंधळ्याला आरशाचा काय उपयोग आहे? बहिऱ्यापुढं गीत चालू केलं, काय उपयोग आहे? हा, मग हे सगळं होत असताना त्याला उपयोग नाही ना. तसं तुम्ही मला विश्वरूप पहा म्हणता, पण देवा या कातड्याच्या चामड्याच्या डोळ्याने ते विश्वरूप दिसेल कसं? आणि म्हणून या कातड्याच्या डोळ्याला विश्वरूप दिसलं नाही, म्हणून भगवान परमात्म्याला अर्जुनाला दिव्य चक्षु द्यावे लागले. आणि मग भगवान म्हणतात, दिव्यम ददामी ते चक्षु पश्चिमे योगमैश्वरम अहम तुभ्यम दिव्यम चक्षुम ददामी मे ऐश्वरम योगम त्वम पश्य. मी तुला दिव्य दृष्टी देतो, ज्ञानदृष्टी देतो, आणि मग आता माझं विश्वरूप पहा. असं म्हटल्याबरोबर भगवान परमात्म्याने अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली. कोणती दृष्टी दिली? आणि मग त्या दिव्य दृष्टीने अर्जुनाने भगवंताचं विश्वरूप पाहिलं. म्हणजे अर्जुनाला डोळे होते की नाही? मग या डोळ्याने त्याला विश्वरूप दिसलं का? दिसलं नाही. आता माझा प्रश्न असा आहे, आपल्याला सगळ्याला कातड्याचे डोळे आहेत आणि त्या कातड्याच्या चामड्याच्या डोळ्याने आपण त्या परमात्म्याला पाहण्याचा प्रयत्न करतोय. त्याला तो परमात्मा दिसणारच नाही, आणि जर दिसणारच नसेल तर आनंद होईल का?
होणार नाही. याचं कारण माऊलींनी एका आंधळ्यामध्ये गोड केलेलं आहे. पूर्वजन्मे पाप केले बहुविस्तारिले पूर्वजन्मी पाप केले बहुविस्तारिले आंधळ्या दृष्टीने तो त्याचे नावा उच्चार या आंधळ्यामध्ये माऊलींचा आंधळा आहे बरं का. या आंधळ्यामध्ये माऊली स्वतः सांगतात पूर्वजन्मी पाप केले. पूर्वीच्या जन्मामध्ये पाप केल्यामुळे पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुविस्तारिले. एवढं पाप केलं की ते खूपच विस्ताराला प्राप्त झालेलं आहे. विषय सुख नाशिवंत नाशिवंत विषय सुख सेविता तिमिर कोंदले. हा नाशिवंत विषयाचं सेवन केल्यामुळे तिमिर आलेलं आहे आणि मग त्याचा परिणाम 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. एक योनी नाही 84 लक्ष योनीमध्ये मला फिरायला लागलेलं आहे. त्याचं कारण सांगताना माऊली सांगतात की ज्ञानदृष्टी हरपली. कोणती दृष्टी हरपली? ज्ञानदृष्टी हरपली. दोन्ही नेत्र आंधळे. आंधळे माणसं का होतात? नेत्र नसल्यानंतर. त्या आंधळ्याचे प्रकार आहेत बरं का. त्या आंधळ्याचे प्रकार आहेत. झालेला आंधळा, केलेला आंधळा, असलेला आंधळा, जन्मांध आणि काही काही स्वतःहून आंधळेपणाचं सोंग घेतात तो. हा त्याचा प्रकार जर सांगायचा म्हटला तर कमीत कमी महिना लागेल त्या आंधळ्याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर. काही आडनावाचे पण आंधळे आहेत तर त्यांचा विषय इथे नाही. गंमत हे जे सुरुवातीला आपण काकडा घेतो ना सकाळी, त्या काकड्याच्या अभंगावरती चिंतन होण्याची आवश्यकता. त्याच्यामध्ये साधू संतांनी सामान्य माणसाला जागा केलेलं आहे, हलवून जागा केलेलं आहे. ते काय त्या काकड्याच्या अभंगेत. आता आजकाल ते अभंग कीर्तनाला सेवेला घेत नाहीत पण ते खरे आपल्या अंतकरणाचा ठाव घेणारे अभंग आहेत. माऊली सांगतात ज्ञानदृष्टी हरपली. ज्ञानदृष्टी जर नसेल तर आपण आंधळे आहोत. आणि आमचे जगद्गुरु तुकोबरा सांगतात आंधळी ती तुका म्हणे संसारी जी नाही हरी ओळखीला आंधळी ती तुका म्हणे संसारी आंधळी ती तुका म्हणे संसारी जी नाही हरी ओळखीला म्हणजे आंधळेपणाचं सोंग घेतलेली जी माणसं आहेत ती परमात्म्याला पाहू शकत नाही. आणि असं आहे की जोपर्यंत आपण या दंभाचा सोंगाचा त्याग करीत नाही तोपर्यंत खरा परमार्थ आपल्याला कळू शकत नाही. आपण त्या उपमन्यूच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं की त्याची आई त्याला दूध म्हणून पिठाचं पाणी कालवून द्यायची. दूध म्हणून पिठाचं पाणी कालवून द्यायची. एक दिवस तो मित्राच्या घरी गेल्यानंतर त्या मित्राच्या आईने त्याला दूध दिलं आणि सांगितलं हे दूध घे. मग तो म्हणतो हे जर दूध असेल तर माझी आई मला काय पाजत होती. आणि मग तो घरी गेला आणि त्याने आईला दूध मागितलं. आईने त्या पिठामध्ये पाणी कालवलं आणि त्याला दिलं. एक घोट घेतला त्याने ती वाटी फेकून दिली. का वाटी फेकून दिली? त्याला खऱ्या कीर्तनाची किंमत कळली म्हणून. त्याला खऱ्या अभंगाची किंमत कळली म्हणून नाही, त्याला खऱ्या दुधाची चव कळली म्हणून. ज्याला खरं दूध प्यायची सवय लागली ना तो पाणी ताक असलं पिणारच नाही महाराज. हा त्यांची सावली सुद्धा तो पडू द्यायचा नाही आणि नाहीच पडली पाहिजे. मला हे सांगायचे. असू द्या तो विषय थोडा बाजूला जाईल. पण इथे ज्याने परमात्म्याची प्राप्तीसाठी साधना चालू केलेली आहे ना तो बाकीच्या विषयामध्ये रंगणार नाही. आणि माऊलींनी बाकीच्या सगळ्या विषयाला तिलांजली देऊन केवळ माऊली सांगतात तुझी आण वाहीन गा देवराया बहु आवडशी जीवापासून कानडिया विठोबा कानडिया.
आणि मग त्या परमात्म्याला माऊलींनी आपलंसं केलं होतं. आणि त्या परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यानंतर, त्याची अनुभूती आल्यानंतर माऊली सांगतात सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ माऊलींनी त्या परमात्म्याला पाहिलं. आपलं चुकतं कुठं? आपण या डोळ्याने त्याला पाहण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला ज्ञान नको आहे आणि ज्ञानाची प्राप्ती तेव्हाच होते. केव्हा होते? मग ऐशी कर्मसाम्य दशा होय जेथे बरीशा. मग श्री गुरु आपैसा भेटेची का? मग श्री गुरूंची प्राप्ती. बरं का, सद्गुरू वेगळे, श्री गुरु वेगळे, गुरु वेगळे, गुरु वेगळे. हा, शब्दामध्ये शक्ती आहे. शब्द शक्ती अचिंत्य रचना, अचिंत्य रूपत्वात शब्दादेवा परोक्षधी. शब्दामध्ये अचिंत्य शक्ती आहे. शब्दाने अपरोक्ष ज्ञान होत असतं. आणि म्हणून या शब्दामध्ये अशी शक्ती आहे की ते सामर्थ्य श्री गुरूंच्या मुखातून तत्वमसी महावाक्याचं श्रवण झाल्यानंतर, अधिकारी शिष्याने श्रवण केल्यानंतर तत्वमसी आईशी वाणी एक वेळ पडता काणी अविद्या निद्रा गेली पळून तत्क्षणी जागेन्नला. तत्क्षणी म्हणजे श्री गुरूंनी तत्वम असे म्हटल्याबरोबर अहम ब्रह्मास्मी त्याला अनुभूती येते. आणि अशी अनुभूती येण्यासाठी श्री गुरु असावे लागतात. गुरु तर जगामध्ये पुष्कळच आहेत. कशा कशाचे गुरु मी सांगत नाही, पण नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात मंत्र तंत्र उपदेश येते घरोघरी गुरु आहे ते आहे ते परी शिष्या ते मेळवी सद्वस्तू ते. श्रीकृष्ण त्या ते सद्गुरू मानी. कोणाशी सद्गुरू? भगवान परमात्मा मानतो. जो शिष्याला सद्वस्तूची नाम परमात्मा वस्तूची प्राप्ती करून देतो ना, तो श्री गुरु असतो. आणि ती श्री गुरुची परंपरा ज्ञानोबराज सांगतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे. श्री गुरूंच्या कृपाशीर्वादाने ज्ञानोबराजांना तो बोध, तो परमात्मा प्राप्त झाला आणि माऊलींना आनंद झाला. भगवान करो आपल्याही जीवनामध्ये मरणाचे अव्यवहितपूर्वक क्षणी होईना आपल्याला त्या परमात्म्याची उरावरी भेट व्हावी आणि आपल्यालाही त्याचा साक्षात्कार व्हावा. ज्या परमात्म्याचं दर्शन माऊलींना झालेलं आहे, त्या परमात्म्याचं कोणाचं झालेलं आहे याचं विवेचन, याचं वर्णन माऊली अभंगाच्या दुसऱ्या कडव्यामध्ये करतात. तो विठ्ठल बरवा
आता या अभंगाचं चिंतन करीत असताना केवळ रूप पाहता म्हणजे रूपाचं ज्ञान आपल्याला कसं होतं याविषयीचा विचार करायचा म्हटला तर त्याला पुष्कळ दिवस लागतील. 2 तासामध्ये काय सांगणार आहे. फक्त अभंगाचा शब्दशः अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या नियोजित वेळेमध्ये यदा कदाचित पुन्हा कधी संधी भेटली तुम्ही बोलवलं तर येण्याचा प्रयत्न करेल आणि मग पुन्हा याच अभंगावरती आपण चिंतन करू. राहिलेल्या वेळेमध्ये काय काय त्याच्यामध्ये कसं पाहता येतं काय पाहता येतं आणि आपल्याला परमात्मा दिसावा असं प्रत्येकाला वाटतं की नाही. प्रत्येकाला वाटतं की आम्हाला आमच्या जीवनामध्ये आम्हाला परमात्म्याचं दर्शन व्हावं. देव अंगात येणं गोष्ट वेगळी आहे, देव दिसणं वेगळे आहे आणि देव आणणं वेगळी गोष्ट आहे. पण देव अंगात येऊ नये. देव अंगात आला की माणूस घुमतो पण देव दिसावा. देव दिसावा म्हणजे भिन्न रूपाने नाही दिसावा. तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा. जीव आणि शिव याच्यामध्ये जो आभेद आहे त्या आभेद रूपाने त्या जीवाला शिवाचा आत्मत्वाने साक्षात्कार व्हावा आणि हे होण्यासाठीच ज्ञानोबरायांची तुम्ही आम्ही सेवा करीत आहोत. अभंगामध्ये माऊलींनी त्या परमात्म्याला पाहिलेलं आहे आणि मग ज्याला पाहिलेलं आहे त्याचं वर्णन माऊली या अभंगाच्या 2ऱ्या कडव्यामध्ये करतात. कोणाला पाहिलं तो आणि हा यत तदोर नित्य संबंध. हा आमच्या व्याकरणशास्त्रामध्ये यत म्हणजे जो आणि तत् म्हणजे तो यांचा नित्य संबंध असतो. जो कीर्तनाला आलेला आहे तो आता प्रसादाचा अधिकारी आहे म्हणजे कीर्तन झाल्यानंतर त्यालाच जेवण मिळेल. कोणाला? ज्याने कीर्तन ऐकलेलं आहे. यत आणि तत्चा संबंध असतो. माऊलींनी तो सांगितला. तो शब्दाने जे सांगितलेला परमात्मा आहे तो शब्दाने इदमस्तु सन्निकृष्टता. इदम शब्दाच्या द्वारे जवळची वस्तू सांगितली जाते आणि तत् शब्दाच्या द्वारे परोक्ष वस्तू अर्थात दूरची वस्तू सांगितली जाते. मग तो म्हणजे दूरचा आणि हा म्हणजे जवळचा. मग तोही म्हणतात माऊली आणि हाही म्हणतात. जी वस्तू दूर असते ती जवळ असते का? नाही. आणि जी जवळ असते तिला दूर म्हणण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे? पण माऊली म्हणतात तोही आहे आणि हाही आहे म्हणजे तो दूरचाही आहे आणि जवळचाही आहे. तो म्हणजे कोणता? गोकुळातला. गोकुळ लांब आहे की नाही म्हणून तो गोकुळातला. तो गोकुळातला परमात्मा पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहून झाला येता म्हणजे पुंडलिकाच्या भावार्थासाठी तो परमात्मा गोकुळाहून त्याच्या सेवेला बोलून आलेला आहे. पुढे सांगतात हरी वैकुंठाहून आला पुंडलिका लागून. तो म्हणजे वैकुंठातला. तो म्हणजे गोकुळातला. तो म्हणजे वैकुंठातला किंवा तो म्हणजे द्वारकेचा. तो म्हणजे कुठला? द्वारकेचा राणा पांडवा घरी. माऊलींना विचारा ना त्या परमात्म्याचे खूण तो कुठे आहे? ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी. तो पांडवांच्या घरी द्वारकेतला जो राणा आहे तो द्वारकेहून आला. द्वारकेचे केणे आले याची ठाया पुढे देवराया चोजवीत. तो भगवान परमात्मा द्वारकेहून आला म्हणा किंवा वैकुंठाहून आला म्हणा किंवा गोकुळातून आला म्हणा. गोकुळ वैकुंठ द्वारका दूर आहे की नाही म्हणून तो तिथला
आणि हा म्हणजे कोणता? हा पंढरपूरचा. म्हणजे पंढरपूर जवळ आहे ना आपल्याला, द्वारकेच्या वैकुंठाच्या मानाने, म्हणून हा पंढरपूरचा. तो आणि हा विठ्ठल. विदा ठान शून्यान लाती गृह्णाती ती विठ्ठल हा. स भूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. वेदाचा मंत्र आहे. स भूमिं विश्वतो मधला वि घ्या, विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत तो ठ घ्या, दशांगुलम मधला ल घ्या. विठ्ठल हा वेद प्रतिपादित विठ्ठल आहे ना, तो विठ्ठल आहे, बर्वा आहे आणि तो माधव सुद्धा आहे. मा म्हणजे लक्ष्मी आणि धव म्हणजे पती. लक्ष्मीचा पती असलेला जो विठ्ठल किंवा माधव, त्याला मी पाहिलेला आहे. मग तो वैकुंठातला, गोकुळातला का पंढरपूरचा? याचं उत्तर देताना मी नेहमी सांगत असतो. मघाशी मला फोन केला, आता कोणी केला? मला वाटते माऊलींनीच केला असेल. महाराज कुठे आलेत? मी सांगितलं केडगावपाशी. हां, पुन्हा फोन आला, कुठे आलात? म्हटलं घोडेगावपाशी. पुन्हा नंतर आमच्या मयूर महाराजांच्या घरून फोन आला, कुठे आलात? म्हटलं नेवासा फाट्यावरती. आता मला सांगा, आता जर तास 2 तासामध्ये माझी ही जर शब्दरचना बदलत असेल, तर आता मला जर तुम्ही फोन केला तर मी काय सांगेन? मी आळंदीहून आलो आणि थोड्या वेळाने कीर्तन सुटल्यावर मी ज्या वेळेस आळंदीला जाऊ, तिथालच्या मंडळींनी मला प्रश्न केला, महाराज कुठून आलात? मी सांगेन नेवाशावरून. हां, आणि यदा कदाचित मी उद्या पुन्हा पुण्यामध्ये विद्यापीठात गेलो, कुठून आलात? आळंदीहून. म्हणजे एकच व्यक्ती 3 ठिकाणाहून येऊ शकते. आळंदीहूनही येऊ शकते, नेवाशाहूनही येऊ शकते, पुण्यातूनही येऊ शकते. तसं एकच परमात्मा वैकुंठातूनही येऊ शकतो, गोकुळातूनही येऊ शकतो, द्वारकेतूनही येऊ शकतो. येणारा एक आहे, पण स्थानभेदाने तो एकच परमात्मा कधी वैकुंठाहून आला, कल्पभेदाने कधी गोकुळाहून आला, कधी द्वारकेहून आला, पण तो येणारा एकच आहे. आणि तो कोण आहे? तो हा आहे, तो विठ्ठल आहे, माधव आहे, तो बर्वा आहे, सुंदर आहे. आणि अशा परमात्म्याला मी पाहत असताना माझ्याकडे अनंत जन्माची पुण्य होती. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. माझ्याकडे पुण्य पोशिली असाधारणे, तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, तरी समागम घडे संतांचा. हा, अनेक जन्माच्या पुण्याईने भगवान परमात्म्याचं नाम मुखाला येतं. माऊली सांगतात, माझ्याकडे अनंत जन्माची पुण्याई होती आणि म्हणून माझी त्या विठ्ठलाच्या ठिकाणी आवड निर्माण झाली. ज्या विठ्ठलाच्या ठिकाणी आवड निर्माण झाली त्याचं स्वरूप लक्षण माऊली अभंगाच्या शेवटच्या कडव्यामध्ये सांगतात. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सुखाचे आगर, सर्व दुःखाचे आगर,
परमात्म्याला माऊलींनी पाहिलेले त्याचं स्वरूप लक्षण सांगतात. स्वरूपम सत व्यावर्तकत्वम तत्स्वरूप लक्षणम. एक स्वरूप लक्षण आहे आणि दुसरं तटस्थ लक्षण आहे. तो हा विठ्ठल बर्वा म्हणताना तटस्थ लक्षण सांगितलेलं आहे. सर्व सुखाचे आगर म्हणताना स्वरूप लक्षण सांगितलेलं आहे. तो हा म्हणत असताना तत्वमसी महावाक्याचा उपदेश केलेला आहे. आयम आत्मा ब्रह्म, तो जो आहे ना तो हा आहे. तो विठ्ठल तो आत्मत्वाने त्याला मी पाहिलेला आहे आणि मग त्याचा मला साक्षात्कार झाल्यानंतर आनंदाची अनुभूती येते. तत्वमसी महावाक्याचाही उपदेश केलेला आहे. माऊली सांगतात तो सर्व सुखाचे आगर आहे. सुख सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असा तो भगवान परमात्मा सत्स्वरूप आहे, चित्स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे. सर्व सुखाचे आगर कोण आहे? बाप रुक्मादेवीचा तो वर आहे आणि त्या परमात्म्याला मी पाहिलं. तो हा विठ्ठल बर्वा, तो हा माधव बर्वा असो. यथामती यथावकाश अभंगाचं धावतं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जे चुकीचे आहे ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष आहेत आणि जे बरोबर आहे ज्यांच्याकडे शिकण्याचा योग आला त्या माझ्या गुरुवर्यांचे ते आहेत. यजत्र सौष्ठवम किंचित तत् मम नाही गुरु येव, यजत्र असौष्ठवम किंचित तत् मम येव गुरु नाही. आपलं भाग्य आहे की आपल्याला आमचे परमपूज्य गुरुवर्य, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण देवीदासजी महाराजांसारखे या ठिकाणी आपल्याला गुरुवर्य प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या मुखातून आपण वेदांताचं श्रवण करीत आहातच, पण त्यांना आपण जसं वासराने गाईला ढुसण्या दिल्यानंतर त्या गाईला अधिकच पाना फुटतो ना, तसं आपण ताणयाचे लागे झटे तरी अधिकची पाना फुटे. तसं त्यांच्याकडून त्यांनी जे चिंतन केलेलं आहे, जे श्रवण केलेलं आहे, तैसा मनाचा मारू न करता इंद्रिया दुःख न देता येत मोक्ष आशे आयता श्रवणाची माझी. त्या श्रवणाच्या माध्यमातून आपण आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यावी. या मरणाच्या अव्यवहितपूर्वक क्षणिक व्हायना आपल्यालाही ते आनंदाची अनुभूती यावी की ज्या आनंदाचा अनुभव माऊलींनी घेतलेला आहे. या ठिकाणी ज्या पैसे खांबाला टेकून माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे त्या ज्ञानेश्वरीचा अनुभव सांगत असताना माऊली सांगतात की ही ज्ञानेश्वरी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून ज्ञानोबरायांचं साक्षात प्रतिबिंब म्हणजे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे. आणि म्हणून या ज्ञानेश्वरीबद्दल बोलताना नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी सांगावी सांगितलं का, अनुभव वाचावी सांगितलं का, वाचावी ज्ञानेश्वरी वाचाही सांगितलेलं आहे, पण एक तरी ओवी अनुभवावी, त्या ओवीचा अनुभव घ्यावा. जसं माऊली सांगतात 700 श्लोक अध्याय 1800 लेख परी देव बोलिले एक दुजे नाही. जे देवाने एक सांगितलेलं आहे, एकम एव अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन, ते ब्रह्म मी आहे, असा आपल्याला साक्षात्कार व्हावा अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली. शिव भगवान पंढरीश परमात्मा माऊलींच्या चरणी समर्पित करून ज्यांनी मला इथं बोलवलं मला वाटतंय ते माऊलीच असतील. माऊलींनीच फोन केला असेल आणि माऊलींच्या मुळे आपल्या सगळ्यांचा मला आलेला दर्शनाचा योग माझं भाग्य समजतो. महाराजांचे बरेच दिवसापासून दर्शन नव्हतं, त्यांचंही दर्शन झालं. म्हणून पुनश्च एकदा आपल्या चरणावरती नतमस्तक होतो आणि या ठिकाणी थांबतो. तुकाराम 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 तुकाराम
विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले खुरे वेदिवा खुरी उत्तरे क्षमापराध महाराज नाही विचारिला अधिकार म्या पुरा क्षमापराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पीठी करो अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु बंसी महाराज की